नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। मी निखिला। पाहतोय देश महाराष्ट्र आणि बुलेटिनची सुरुवात मोठ्या बातमीने। आशीर्वाद दिला नाही तर खात्यातून 1500 रुपये परत घेणार असं वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केलेलं आहे। लाडकी बहीण योजनेच्या प्रमाणपत्र वितरण सोहळ्यामध्ये ते बोलत होते। तर सरकारी पैसा राणांच्या बापाचा आहे का अशा शब्दात विजय वडेट्टीवारांनी राणांवर टीका केली आहे। 1500 जागी 3000 रुपये केले। 1500 रुपये आज मिळाले आणि उद्या तुमचा भाऊ म्हणून जर सरकारला विनंती केली की हे 3000 रुपये हे 1500 रुपयाचे 3000 झाले पाहिजे, हे कधी म्हणू शकतो आपण? जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या। ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे, ते 1500 रुपये खात्यातून वापस घेऊन घेईन। सरकारी पैसा यांच्या बापाचा आहे काय? रवी राणाच्या कमाईचा आहे किंवा या सरकारच्या मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या कमाईचा आहे? महाराष्ट्रातील तमाम बहिणींना सांगतो आहे, हा रवी राणा जे म्हणलं आहे ते सरकारच्या मनातील बोललेला आहे। मताची झाली कडकी, बहीण आठवली लाडकी। हा बेमान माणूस, एवढा खरंटा नालायक माणूस मी राजकारणात पाहिला नाही। हे अतिशय गंभीर आहे। सरकारचे पैसे आहेत, यांच्या खिशात पैसे रवी राणाच्या खिशातले किंवा भाजपच्या आणि एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांच्या खिशातून हे पैसे देत नाहीत। हे महाराष्ट्राच्या तिजोरीतून देत असणारे पैसे आहेत आणि ते पैसे परत घेण्याची भाषा बोलणं हा उद्दामपणा आहे। लोकशाहीमध्ये पैसे दिले तर आम्ही देतोय, बऱ्या बोलाने आम्हाला मत द्या, असा भ्रष्टाचार हा सरळपणाने दिसतोय। केशरी आणि पिवळ्या कार्डावर आपल्याला मोफत धान्य देण्याचं सुरू ठेवलेलं आहे, ते आपल्याला मिळते। त्यानंतर दर सणाला 6 जिन्नस 100 रुपयाला उद्या गणपती उत्सवाला सुद्धा मिळणार आहे। चणा डाळ, साखर, रवा, तेल हे सुद्धा देतोय आपण। म्हणजे मला सांगा, एवढ्या मोठ्या योजना या महिलांसाठी आणल्यानंतर आता फक्त तुमच्या घरामध्ये जेवण जेवढं आम्हाला करायला सांगा, आम्ही ते सुद्धा करून देतो। पण बटणं तेवढी आमच्या महायुतीच्या चिन्हासमोर कचाकच दाबा, एवढी विनंती या निमित्ताने करतो। हे घोषणा काही करतील, आता जेवण करायला यांना आमच्या घरी यायची तयारी आहे, म्हणजे जनतेच्या घरी यायची तयारी आहे। म्हणजे किती घाबरलेले आहेत आणि किती शरण जायला लागलेले आहेत। सरकार जाणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, म्हणून आता जेवण करायला घरी येतो म्हणायला लागलेत, उद्या आंघोळ घालायलाही घरी येतो म्हणतील।